नागपंचमी म्हटली की साप आले आणि साप म्हटली की नागपंचमी आली. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत आणि या सापांच्या साठी जो सण राखून ठेवलेला आहे तो नागपंचमी आहे. नागपंचमीला अनेक ठिकाणी सापांची पूजा केली जाते. सापाबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेऊया. साप सरपटणारा प्राणी आहे. जगात जवळ-जवळ 3000 जातीचे साप आहेत. पण भारतामध्ये 278 प्रकारचे साप आढळतात. त्यापैकी 7च साप हे विषारी आहेत, असं आढळून आलेलं आहे. नागपंचमीच्या काळामध्ये एक संदेश जातो, की अ, नागपूजा ही धार्मिक श्रद्धा म्हणून मानली जाते. आजच्या नागपंचमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न आपण करतो. नागपंचमी जी आहे, शिराळ्याला कायद्यानुसार नागपंचमीला बंदी आहे. तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये कोणे एकेकाळी असे धामण किंवा नाग घेऊन युवक त्याच्यामध्ये सहभागी होत असत. या सगळ्या नागपंचमीच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की सापाला दूध पाजणे म्हणजे त्याच्या मृत्यूला आमंत्रण देणे. साप हा सस्तन प्राणी नाही. सस्तन प्राण्याच्या पिलासाठी दुधाची निर्मिती त्याच्या मातेकडनं केली जात असते. पण सापाच्या डोक्यावर दूध ओतणे किंवा सापाला दूध पाजणे त्याच्यामुळं हा साप मृत्युमुखी पडू शकतो. त्याला मृत्यूला आमंत्रण या दुधामुळं मिळू शकतं. काही वेळा अनेकदा साप हे वेगवेगळ्या दिवशी आणून ठेवलेले असतात आणि भुकेजले असल्यामुळं पाणी न मिळाल्यामुळं या सापांना दूध पाजलं तर ते दूध पितात, परंतु त्यामध्ये त्याचा मृत्यू होतोय. काही गैरसमज सापाविषयी आहेत. त्यापैकी एक आहे, आम्ही दूध पिऊ शकतो असं साप म्हणतो, ते आम्हालाही माहीत नाही. सापाच्या डोक्यावर केस असतात का? सापाच्या डोक्यावर सरमरे असतो का? तर हे सगळे गैरसमज आहेत. सापाला 2 किंवा अधिक तोंड क्वचित असे साप जन्माला येतात आणि मृत्युमुखी पडतात. साप दूध पितो असेल, साप गुप्तधनाचं रक्षण करतो, साप टाळू फोडतो, धामण ही सापाची जात जी आहे ती गाई म्हशीचं दूध पिते. साप डूख धरतो. डूख धरणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस आहे. त्याबद्दल आपण नंतर बोलूया. काही मणी चिटकवलेले असू शकतात आणि तो मणी एखादा विशिष्ट बेन्झोइकचा स्फटिक किंवा अन्य काही स्फटिक त्याच्यामध्ये असतात. तर जर साप सापाच्या डोक्यावर नागमणी असतं आणि धन किंवा धन त्याला मिळत असतं, तर जो साप पकडून आणणारा गारुडी आहे, तो गरीब राहिला नसता. डूख धरण्यासाठी मेंदू माणसाच्या सारखा मोठा असावा लागतो आणि त्या सापाविषयीचा जो गैरसमज आहे, साप डूख धरतो, त्याला जर दुखापत केली किंवा त्याच्या जोडीदाराला दुखापत केली, तर तो त्याचा बदला घेतो, असं काही नाहीये. मुंगीच्या तालावर डोलायला सापाला कान नसतात, त्यामुळे त्याला ऐकू येत नाही. अनेक गैरसमज त्याच्या संदर्भात आहेत. इथं तुम्हाला एक पुंगीवाला गारुडी दिसतोय. तो पुंगी असा हलवल्याशिवाय साप त्या सपेऱ्याकडे किंवा गरुड्याकडं हालचाल करत नाही. रुमाल घेऊन हलवला किंवा कोणतीही गोष्ट घेऊन हलवली तर त्याच्याकडं आपला शत्रू या नात्यानं तो साप बघत असतो आणि तो आपला फडा हलवत असतो. सापाच्या मध्ये नाग हा एक विषारी साप आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये रंग वेगवेगळे आहेत आणि त्याच्या डोक्यावर असा एक 10च्या आकड्यासारखा असतो, जो मोडी लिपीमधला 10चा आकडा मानला जातो. त्याच्या डोक्याच्या पाठीमागे असे काही वेळा असं नसतंही, काही वेळा असतं किंवा गोलाकार असा एक विशिष्ट प्रकारचा खवल्यांची रचना झालेली आपल्याला बघायला मिळू शकेल. 3 ते 7 फुटापर्यंत वाढणारा, अंड्यातून पिलांना जन्म देणारा हा नाग, याच्याविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. भातशेती, गवताळ प्रदेश या ठिकाणी, त्याचबरोबर जंगल, वारुळ, पडकी घरं ठिकाणी ते जे अन्न असतं तिथं ते फक्त दिवसा आणि रात्री फिरताना आपल्याला दिसू शकते. नाग दिसतोय, का सर्पमित्रांना पकडलेला आहे तो सोडता येते. अशा प्रकारचे विषारी साप वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये दिसत आहेत. ते पकडून सुरक्षित स्थळी सोडणे हे काम अनेक जण करत असतात. सापाच्या संदर्भात आपल्याला बघता येईल की सापाचा जबडा जो आहे, सापाचा खालचा आणि वरचा जबडा जोडलेला नसतो. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठ्या आकाराचं भक्ष्य सहज गिळू शकतो आणि या संदर्भात त्याचा एक रचना आपल्याला इथं बघायला मिळू शकते. बिनविषारी सापाचे दात जास्त असतात आणि विषारी सापाला विषदंत जे वेगळे असतात ते आपल्याला पाहता येऊ शकेल. त्याला फ्रँक असं म्हटलं जातं. दाताच्या खुणावरून कोणत्या प्रकारचा साप चावला असा ओळखता येतं.
विषग्रंथी अशी मागच्या बाजूला आहे, डोळ्याच्या मागच्या बाजूला आहे आणि इथं तुम्हाला 2 मोठे स्पॉट दिसतात, म्हणजे ती दात त्याचे आहेत ते इथं आहेत आणि यातनं ते विष सोडलं जातं, इंजेक्शन जसं केलं जातं तसं. घुणस किंवा पुरुषाच्या खुणा अशा असतात दाताच्या. त्याचबरोबर मण्यारच्या खुणा या अशा असतात. नागाची खूण अशाच प्रकारची असते, मगाशी आपण बघितलं. तर या खुणांच्या साह्यानं आपण बघू शकतो की विषारी साप आहे का बिनविषारी साप आहे. बिनविषारी सापाच्या दाताची रचना असते. दात त्याला कशासाठी आहे, तर भक्ष्य पकडल्यानंतर परत पाठीमागे निसटून जाऊ नये यासाठी दात त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळते. इथं तुम्हाला पूर्णपणे अशी नलिका कॅनॉल सारखं दिसतं आणि त्याच्यामध्ये एक सापाची विषग्रंथी आपल्याला बघायला मिळू शकते. साप चावताना नेमकी आपल्याला माहित आहे की साप चावताना हाताच्या किंवा पायालाच चावलेले आपल्याला दिसत आहेत. इथे तुम्हाला दिसे साप शक्यतो हातापायांना चावलेले दिसतं, कारण हे उघड्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं साप चावल्यानंतर अशा काही विषारी साप असतील तर तुम्हाला अशा काही जखमा दिसतील आणि त्या तिथलं मांस किंवा तिथलं शरीराचा भाग कुजत असलेला दिसेल. सापाचं विष हे प्रथिन आहे. सर्पदंश टाळायचे असेल तर रात्री किंवा पहाटे बाहेर पडताना पायात बूट घालून जावेत किंवा अडगळीच्या ठिकाणी हात घालताना ती जागा सुरक्षित आहे का नाही बघा. जळण वगैरे ठेवलेलं असेल तर चारा गवत जळण काढताना सावधानता बाळगली. गवतातून चालताना गवत काठीने बाजूला सरवून चाललं तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल की ती साप आहे किंवा काही एखादा प्राणी असेल तर तो निघून जाईल. जंगलात किंवा झाडीत वावरताना टोपी घातल्यावर झाडाच्या फांदीवर काही बसलेले सापांच्या जाती असतात, त्या त्यांच्यापासून संरक्षण मिळेल. सापाचे अस्तित्व जाणवल्यास हालचाल न करता स्तब्ध उभे राहा. साप हालचाल करणाऱ्या वस्तूला दंश करतो. अशा वेळी हातात काठी असेल तर त्या दंशापासून तुम्हाला सावध राहता येऊ शकतो. सापाचं विष 3 प्रकारचं असतं. एक आहे मज्जासंस्थेवर परिणाम करणारं, त्याला न्यूरोटॉक्सिक म्हटलं जातं. नाग आणि मण्यारचं विष आहे. चावल्यानंतरची लक्षणं आहेत, जागा हुळहुळी बनते, असं ही वेदना त्या माणसाला सुरू होतात. हातापायाला अंग कंपन पावायला सुरुवात होते, नाडीचे ठोके मंदावतात, कारण मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होत असतो. डोळे त्याची डोळ्याची प्रसरण पावतात आणि व्यक्ती कोमात जाते, पोटात दुखून उलट्या सुरू होतात. रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारं जे रक्त आहे ते विष आहे ते हिमोटॉक्सिक म्हटलं जातं. घोणस, फुरस्या आणि चापडा या विषारी सापांचं हिमोटॉक्सिक विष असतं. दंशाची जागा सुजते, असंही वेदना सुरू होतात, रक्त वाहू लागतं, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, धाप लागते आणि श्वासोच्छवासासाठी वेग वाढवतो. लघवीमधनं लाल रक्त बाहेर पडताना तुम्हाला दिसून येऊ शकेल. सापाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल की स्नायूवर परिणाम करणारं काही समुद्री सापांचं रक्त असतं. दंशाची जागा सुजते, असह्य वेदना होतात आणि स्नायूमुळे तणाव येतो आणि वेदना होत असतात. मग न्यूरोटॉक्सिक, हिमोटॉक्सिक आणि मायोटॉक्सिक या वेगवेगळ्या प्रकारचं विष जर असेल तर त्यामुळे होणारे परिणाम वेगळे आहेत, हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार प्रथमोपचार आपल्याला करता आला पाहिजे. धावपळ करू नका. सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचार लोकांना सांगा, धावपळ करू नका. त्याच्यामुळं रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल. भीती आहे, भीतीमुळे अनेक माणसं मेलेली आपल्याला आढळून येतात. बिनविषारी साप चावला नंतर सुद्धा. सर्पदंश झालेल्या जागी अवयवाची हालचाल करू नका, रुग्णाभोवती गर्दी करू नका. त्याचा आत्मविश्वास वाढवून धीर देणे आणि काही जण असं करतात की सर्पदंश झालेल्या जागी ब्लेडनं वार करतात, पण ही जी पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे. ते प्रथमोपचार काही ठिकाणी योग्य पद्धतीनं उपयोगात आणण्याचं डॉक्टरनं ते काम करू द्या. रुग्णाला कोणतेही शारीरिक श्रम न देता ASV अँटीस्नेक व्हेनम देण्याचं काम आपण करूया आणि रुग्णास खाण्यापिण्यास देऊ नका त्या कालावधीमध्ये. रुग्णाला उलटी होत असेल तर त्याला कुशीवर झोपवा. असे केल्यानंतर उलटी सहज बाहेर पडेल. आवळपट्टी बांधण्याची काही गैरसमज आहे. आवळपट्टी इतक्या जोरात बांधली जाते की रक्तप्रवाह पुढचा पायाचा किंवा पायाच्या बोटानं किंवा हातानं होणारा थांबतो. तर यासाठी उपाय आहे की तुम्हाला जी पट्टी बांधायची आहे, मग काथे असेल, केळीचं सोपाट असेल, धागा असेल किंवा अन्य काही असेल, त्याच्या साहाय्याने तुम्ही बांधा. त्याला एक सपोर्ट असा तुम्ही देऊ शकता, काठीचा किंवा फुटपट्टी पट्टीसारखा किंवा एखाद्या फांदीचा आणि बोट आतमध्ये जाईल अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही जागा ठेवली पाहिजे. आवळपट्टी करकचून बांधू नका. इथं एक प्रशिक्षण चाललेलं आहे. या प्रशिक्षणामध्ये आवळपट्टी कशी बांधायची हे आपण बघतोय. सर्पदंश झाल्यावर माणसं काय करतात, तर पहिली गोष्ट दुर्लक्ष करतात. दुसरी गोष्ट आहे मांत्रिकाकडे जाणारी काही माणसं आहेत. तिसरी गोष्ट आहे देवळात जाऊन पान लावतात आणि चौथी गोष्ट आहे दवाखान्यात जाणे.
तर दवाखान्यात जाणे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला अ, दवाखान्यात नेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत, त्याच्यामुळे साप चावल्यानंतर मिरची किंवा कडुलिंबाचा पाला खायला दिला जातो. त्याला चव कळत नाही. गर्भवती स्त्री किंवा साप यांची नजरानजर झाल्यास त्याचे डोळे जातात सापाची. आता ह्याचा काही संबंध नाही, तरी पण अशा गैरसमज पसरलेले आपल्याला बघायला मिळू शकतील. काही साप आपली शेपटी तोंडात घेतात आणि स्वतःचे शरीर चक्राकार करून माणसाच्या वेगाने पाठलाग करतात. घरापर्यंत येतील किंवा जंगलामध्ये त्याच्या पाठीमागे येतात आणि शेपटीच्या फटक्याने मारतात. तर हे गैरसमजच राहू द्यात. नागाच्या गळ्यावरील पट्ट्यांच्या संख्येवरून तो चावलेल्या माणसाच्या मृत्यूच्या वेळेचा अंदाज करता येतो, असं काही जण म्हणतात. पण हेही काही खरं नाही. रात्री शिट्टी मारल्यानंतर साप येतात किंवा पाव वाजवल्यानंतर साप येतात, हीही एक चुकीची समज आहे. कारण सापाला कान नसतात. जॅकॉब्सन नावाचा एक त्याच्या ह्याच्यामध्ये अवयव आहे. त्याच्या साहाय्याने तो कंपनांचा अंदाज घेत असतो आणि त्याची हालचाल किंवा वावर त्याचा होत असतो. साप आणि मोहिनी विद्या याच्या संदर्भात पण गैरसमज आहे. काही त्याच्यामध्ये तथ्य नाही. साप कधीही डोळे मिटू शकत नाही. आपल्याला जशी पापणी असते तशी सापाला पापण्या नसतात. त्याच्यावर पारदर्शक आवरण असतं. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की साप एकटक आपल्याकडे बघतोय आणि त्यातनं हा गैरसमज कदाचित पसरला असावा. मंत्रानं सापाचं विष उतरवता येतं का? तर मंत्रानं सापाचं विष उतरवता येत नाही. जडीबुटींचं उतरतं असा एक गैरसमज असेल तर तोही या देशामध्ये अनेक वर्षापासून आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडतात आणि सापावर एकच जालिम उपाय आहे, सर्पविष. त्याला अँटी स्नेक व्हेनम असं म्हटलं जातं. आणि कोणत्या प्रकारचा साप चावलेला आहे, डॉक्टर त्याच्यावर अँटी स्नेक व्हेनम सलाईनद्वारे देऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर प्रथमोपचार सुरू जसे केलेला आहे, तसे याला दवाखान्यात घेऊन पेशंटला जाणं ही गरजेची गोष्ट आहे. हे सर्वांच्यापर्यंत संदेश पोहोचवावा. त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत, की सकिंग करून जर आपल्याला त्यातलं ब्लड काढायचं असेल साप चावल्यानंतर, तर अशा पद्धतीची काही उपकरणं स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर अशी आपल्याला ठेवता येतील. असं एखादं किट असेल तर त्याचा उपयोग होऊ शकेल प्रथमोपचार करताना. वेळ वाचवणे महत्वाची गोष्ट आहे. वेळ वाचला तर प्राण वाचू शकतो, असं एखादं किट प्रत्येक दवाखान्यात कायम तयार ठेवलेलं आपल्याला आढळून येऊ शकेल. सापाच्या आवडत्या जागा ज्या आहेत, पुन्हा एकदा आपण बघूया, की सापाला बेडकं किंवा सरडे किंवा साप सापाला खात असतो. कीटकाला खायला येणारे बेडकं त्याला आवडतात म्हणून फुलझाडं जिथं आहेत तिथं कीटक आहेत आणि कीटक आहेत म्हणून बेडूक येतो आणि बेडूक आहे म्हणून साप आहे. हे असं अन्नसाखळी आहे. तर त्या अन्नसाखळीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. दगड-विटांची ढीग असतील, कौलांची, फरशांची पडून राहिलेली ढीग, जळण ठेवण्याची जागा आहे, भंगार टाकलेली जागा, वळचण, धान्य कोठार, अस्वच्छ दुकानं, उंदरांची संख्या जास्त आहे, पक्ष्यांची वस्ती कायम आहे. अशा जागी तुम्हाला साप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतील. शेतात, बांधावर, खडकाळ ठिकाणी आणि ओढ्याकाठी सुद्धा साप त्याचं खाद्य आणि सुरक्षितता आहे म्हणून तिथे तुम्हाला सापडणार आहे. सापाच्या आवडत्या जागामध्ये गवथळ जागा आहे, झाडाच्या ढोलीमध्ये पण साप काही वेळा आढळतात. ओढा, नदीकाठच्या खडकाळ जागामध्ये वहात, बिळात, दळगडाखाली आहेत. कारण साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. शरीराचं तापमान, बाहेरचं तापमान बदललं की तो बदलू शकतो. बर्फाळ खंड सोडून जगात सर्व खंडामध्ये साप तुम्हाला आढळतात. सापांचा गैरवापर जो होतो, चीन देशामध्ये औषधोपचारासाठी, तेल तयार करण्यासाठी वापरतात. पट्टे, बूट, पर्स तयार करण्यासाठी, विषाचा वापर नशा करण्यासाठी करतात. त्याचबरोबर बूट, चपला, सँडल, बेल्ट करण्यासाठी अनेक देशामध्ये साप वापरले जातात. पण आपल्या देशामध्ये त्याला बंदी आहे. काही सापाबद्दल जे म्हटलं जातं, की अजगर हा माणसाला खातो. माणसाला वगैरे तो खात नाही. परंतु त्याची लांबी 9 फुटापासून 24 फुटापर्यंत जास्तीत जास्त आहे. उंदीर, घुस, माकड, वासरू यासारखे किंवा हरिण, कुत्रा, ससा हे त्याचे खाद्यपदार्थ आहेत. हा निशाचर आहे. नदी आणि ओढ्याजवळ खडकाळ जागेमध्ये तो आढळतो. रेटिक्युलेट पायथॉन असं त्याला म्हटलं जातं. इंडियन रॉक पायथॉन. अंगावर जाळीदार त्याचे नक्षी आहे आणि मोठा आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलच्या कथा पण, दंतकथा पण लोकं सांगत असतात. विषारी साप जे आहेत, जसं आपण म्हणतो सापाच्या अंगावर केस नाहीत कारण तो सरपटणारा प्राणी आहे, सस्तन प्राणी नाही, त्याच्यामुळे त्याच्या अंगावर केस नाही. काही जण असं म्हणतील की विषारी सापांची थोडीशी माहिती आहे. थोडी माहिती आपण विषारी सापाबद्दल घेऊ. घुणस जे आहे, घुणस आपल्याकडं ह्या पण रंगाची आढळते आणि तपकी रंगाची पण आढळते. त्याचा हल्ला करण्याचा वेग सेकंदाला 8 फूट इतका आहे. लांबी 3 ते 5 फूट असू शकते. कुकरच्या शिट्टीसारखा त्याच्या तोंडातनं आवाज येऊ शकतो आणि तो लांबवर ऐकू जाऊ शकतो दुसऱ्याला भीती दाखवायची असेल तर.
आणि पिलांना जन्माला घोणस घालत असते. 30-32 पिलांना एका वेळी ती जन्माला घालत असते. पण तिचं खाद्य आहे उंदीर आणि छोटे प्राणी. पुरसं नावाचा एक आपल्याकडे एक प्रकार आढळतो. त्याचे खवल्यावर करवतीसारखे दाते आणि असं खवले घासून करवतीसारखा आवाज काढतो. डोक्यावर बाणाकृती खून जर आढळली तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की अशी जर खून आढळली तर समजायचं की ती पुरुष आहे. या पुरुषाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल की 40 ते 80 सेंटीमीटरचा असतो आणि त्याच्या हा विषारी साप आहे हे एक आपण लक्षात घेऊया. जर आपण बघितली तर इथे एक घणूस सोडायला लागलेला आहे, पण अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला याला हाताळावं लागेल. 16 घन सेंटीमीटर म्हणतो सीसीज एवढं विष एका वेळी घोणस त्याच्या दाताद्वारे टाकू शकतं आणि ते एका एका नाही तर अनेक माणसांना मारू शकतं, इतकं त्याच्यामध्ये जहाल विष आहे. आणि अशी घोणस सर्पमित्रांच्याकडनं ज्यावेळी पकडली जातात त्यावेळी कदाचित अनेक सर्पमित्रांना त्याची चावा घेतलेला आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं तोंड तुम्हाला बाहेर काढलेलं सापडणे दिसते आणि त्यातनं एका क्षणामध्ये तो बाहेर पडेल आणि सुरक्षित अशा वातावरणामध्ये तो जाऊ शकेल. फणस असू दे किंवा फुरस असू दे, हाताळताना प्रत्येक साप हाताळताना एक विशिष्ट पद्धतीनं सर्पमित्रांनी हाताळावं अशी एक सूचना अनेकदा ज्येष्ठ सर्पमित्र करत असतात. ज्यावेळी एखादा साप एखाद्या कॅनमध्ये किंवा पोथ्यामध्ये आपण घालून नेत असतो, वाहून नेत असतो, त्यावेळी सुद्धा एक विशिष्ट प्रकारे त्याची हाताळणी करावी लागत असते. सोडून देताना कोणत्या ठिकाणी सोडून द्यावं हे ठरलेलं आहे. एकाच ठिकाणी सगळे साप सोडून देऊन चालणार नाही. आपल्या परिसरामध्ये जे काही साप दिसतायत, निघतायत, ते विशिष्ट पद्धतीनं सोडलेले आपल्याला बघायला मिळू शकते. इथं तो साप एका ह्याच्यामध्ये आहे, तो बाहेर पडलेला आहे आणि तो आपली सुरक्षित जागा शोधणार आहे. दुसरा एक साप पटेरी मण्यार म्हणून आढळतो. आपल्याकडं कोकणामध्ये या प्रकारचे पटेरी मण्यार आढळतात. पिवळा आणि काळा पट्टा असणारे. 5 ते 7 फूट लांबीपर्यंत असतात. इतर साप किंवा पाली आणि उंदरांना तो खात असतो. आपल्याकडे तो दिसत नाही. यासारखाच दिसणारा आहे तो आपण एक नंतरच्या स्लाइडमध्ये बघूया. 4 फुटापर्यंत वाढू शकणारा बांबू पीट वायपर अत्यंत विषारी आहे. याच्या पीठ म्हणजे एक खड्डा त्याच्या उष्म संवेदन ग्राहक त्याच्या नाकपुड्याच्या डोळ्याच्या मध्ये असते. त्याच्यावरून तो ओळखता येतो. पोपटी हिरवा रंग आहे. अतिशय विषारी असा साप आहे. जंगलात आढळतो आणि हा निशाचर आहे. रात्रीच्या वेळी हा बाहेर पडलेला आपल्याला दिसतो. मगाशी म्हणत होतो एक मण्यार आपल्याकडे जो कांडर म्हटलं जातं किंवा काणेर म्हटलं जातं, तो मण्यार असा असतो. 3 ते 6 फूट असतो. यासारखा दिसणारा दुसरा कवड्या साप हा बिनविषारी आहे. यानं आपल्यामध्ये अनुकूलन करून घेतलेले आहे. हा 1 ते 3 फुटापर्यंत असू शकतो. हा बिनविषारी आहे आणि मण्यार हा विषारी साप आहे. पांढऱ्या आडव्या पट्ट्यांच्या वरनं आपल्या पट्ट्यांच्या जोड्या त्याच्यावर आहेत. अशा जोड्या इथं 2 जोड्या दिसतात. ह्याच्यावर मात्र एकच जोडी दिसते. एकच जोडी असेल तर कवड्या साप, 2 जोडी असेल तर विषारी असा मण्यार आहे, असं लक्षात आपण ठेवूया. त्यानंतर आहे समुद्र साप, जो आपल्याकडे दिसत नाही, परंतु जिथं समुद्र आहे त्या ठिकाणी मासे आणि जलचर हे ज्याचं खाद्य आहे, असा साप समुद्रकिनारी आढळतो. जरी मेल्यासारखा वाटत असला तरी तो अनेकदा जिवंत आहे आणि तो समुद्री साप अनेकांना चावलेला आपल्याला बघायला येऊ शकतो. त्याची शेपटी जी आहे, चपटी असते पोहण्यासाठी, ती उपयोगी पडत असते. सगळ्यात बारका करंगळीसारखा दिसणारा आहे साप स्लेंडर कोरल स्नेक असं म्हटलं जातं. पोळा साप म्हटलं जातं. त्याला रात सर्प पण म्हणतात. रंग तपकिरी आहे. शेपटाच्या 2 टोकावर काळे आडवे पट्टे दिसतात आणि निशाचर आहे. पोटाकडचा रंग लाल आहे. अतिशय विषारी आहे, पण विष अत्यंत कमी असल्यामुळं चावला तरी पण जास्त आपल्याकडं त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. दुसरा एक गवत्या साप, जो बिनविषारी साप आहे, जोरात चावतो आणि 1 ते 3 फुटापर्यंत वाढू शकतो. गवत्या साप गवतासारखाच आकार त्याचा रंग आहे आणि निशाचर आणि गवताळी जागी तो आढळतो. जर आपण बघितलं, एक पिल्लू दिसते गवत्याचं, त्याच्या अंगावर पट्टे दिसत आहेत आणि मोठं झाल्यानंतर ते तुम्हाला त्याच्या अंगावरचे पट्टे नाहीसे झालेले दिसू शकते. क्रॉस नेक म्हटलं जातं त्याला. सर्व साप विषारी नसतात
आमचे सगळेच बांधव विषारी नसतात असं हे साप सांगतात, त्यांना जगू द्या असं त्यांचं म्हणणं आहे. इथं तुम्हाला अनेक साप दिसतात. ह्या सापांची ओळख आपल्याला असली पाहिजे. गवत्या आहे, नानेटी आहे, हरिणटोळ आहे, खापरखवले आहे, कुकरी साप आहे, वाळा साप आहे. वाळा म्हणजे घरामध्ये तो अनेक वेळा दिसतो. त्याला सोमनाथ असं पण म्हटलं जातं, ब्लाइंड स्नेक असं म्हटलं जातं. नानेटी आहे. या सगळ्या प्रकारामध्ये वाळा साप मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इथे तुम्हाला दिसतो. बिनविषारी साप आहे. गांडूळ वगैरे खाऊन त्याच्यावर तो गुजराण करत असतो. एकेरी साप म्हणजे फाईल स्नेक म्हटलं जातं. हाही आपल्याकडे बिनविषारी सापाचा प्रकार दिसून येतो. रोड डेथ थांबवणं गरजेचं आहे. साप दिसल्यास थांबा, कारण या एखादा हरिणटोळ अख्खा रस्ता अडवू शकतो आणि त्याच्यावरनं जीप गेली तर त्याची अवस्था अशी झालेली आपल्याला बघायला मिळू शकते. अनेकदा साप मरतात. नुसत्या कराड डिगवडी या 25 किलोमीटर एरियामध्ये दरवर्षी 100 ते 150 साप रस्त्यावर मृत्युमुखी पडलेल्या बघायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षामधला डाटा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की या काळामध्ये हिवाळ्याच्या काळामध्ये तर आपल्याला उष्णता मिळावी यासाठी साप गरम जागी दगडावर किंवा डांब रस्त्यावर थांबलेले असतात बास्किंग करत. त्याच्यावरनं सरळ गाड्या घालणारे वाहन चालक आहेत, तर त्यांना सुरक्षित स्थळी जाऊ द्या. जरा थांबलं म्हणून काही फरक पडत नाही. बिनविषारी सापामध्ये दिवड म्हणजे पाण्यामधला साप जो आहे तो बिनविषारी आहे. रागात हल्ला करणारा आहे. पांढऱ्या पिवळ्या खवल्यांच्या रांगा त्याच्यामध्ये दिसतात. दुसरा एक आपल्याकडे सगळ्यांना लांबच्या लांब लचक दिसणारा धामण 6 ते 12 फुटापर्यंत वाढतो. त्याला रॅट स्नेक म्हटलं जातं. उंदीर खाण्याचं काम हा करतो. थोडाफार आवाज पण हा करू शकतो. अतिशय चपळ आहे आणि उंदीर, बेडूक, सरडे, पक्षी हे त्याचं खाद्य आहे. बिनविषारी साप आहे. तो शेतामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. पाण्यामध्ये हे साप जे आहेत मासे, बेडूक किंवा पक्षी खाणारा दिवड साप आहे. ज्याला चेकर्ड किलबॅक म्हटलं जातं. वॉटर स्नेक, पान साप म्हणतात, दिवड पण म्हणतात त्याला, इरुळा म्हणतात त्याला. हा इरुळा आणि हा धामण. धामणाबद्दलचे अनेक गैरसमज आपल्याकडे आहेत. तर हा बिनविषारी आहे. आपल्या शेताच्या आसपास किंवा घराच्या आसपासला भीती न बाळगता आपण त्याच्या संदर्भात जनजागृती करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मांडूळ एक साप आपल्याला बघायला मिळतो. सँड बोआ म्हटलं जातं. या मांडूळमध्ये आपल्याला लक्षात येतं की दुतोंडे असं त्याला म्हणतात. इथं तोंड आहे का इथं तोंड आहे त्याचं आपल्याला कळत नाही, पण म्हणून मऊ जमिनीमध्ये बिळ करून राहण्याचं काम हा करतो. 2-2.5 किंवा 3.5 फुटापर्यंत हा वाढू शकतो. याची अनेकदा तस्करी झालेली आपल्याला बघायला मिळू शकतो. दुसरा आहे त्याच्यासारखा दिसणारा किंवा अजगरासारखा दिसणारा डोरक्या घोणस सँडबोआ म्हटलं जातं. याची मादी सुद्धा पिलांना जन्माला घालत असते आणि दिसायला घोणस आणि अजगर सारखे दिसतात, जडाजुडी दिसतात. हे दोन्ही पण बिनविषारी साप आहेत, आपल्या परिसरात सापडतात. 2 प्रकारचे इथं खापरखवले आपल्याला बघायला मिळतात. शील टेल्ड, त्याची शेपटी अशी कट केल्यासारखी दिसते. इथे तुम्हाला दिसते शेपटी कट केल्यासारखी. एक लक्षात घेऊया की जमिनीवर उभेसाठी येतात वाहनाखाली मरणाऱ्या प्राण्यांचं आणि ही पिलांना जन्माला घालत असतात. हा जो साप आहे बिनविषारी 1 फुटाचा साप एकदम खरबरीत लागत असतो. खापरखवल्या म्हणतात. महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. 1 फूट बरंच वाढत असतो. पण अनेकदा हा दिसतो. महाबळेश्वरी खापरखवल्या या नावानं ओळखला जातो. दुसरा खापरखवल्या इतर भागामध्ये पण आपल्याला आढळतो. नानेटी कोकणामध्ये किंवा इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हा एकमेव असा साप दिसतोय की उभ्या पट्टे डोक्यापासून शेपटीपर्यंत उभ्या पट्टे असणारा आहे. लांबी 3 फुटापर्यंत वाढते. शेपटापर्यंत उभे पट्टे असतात. त्याचे दिवसा कार्यरत असतो असं आपल्याला जाणवतं. दुसरा एक आहे तस्कर किंवा सोंगट्या साप की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की हा बिनविषारी आहे आणि ट्रिंकेट या नावाने ओळखला जातो. शरीरावर आकर्षक नक्षी असते. हा लाल रंगाचा पण काही वेळा दिसतो किंवा निळसर रंग त्याच्यामध्ये दिसतो. त्याचं खाद्य उंदीर, पाली पक्षी आहे. झाडावर पण तो चढू शकतो. साप खाणारा सर्पमार गरुड आपण कदाचित बघितला असेल. ह्या पायामध्ये एक साप आम्ही त्याला एक पकडलेला साप दिला तर 5व्या सेकंदाला अख्खाच्या अख्खा साप या गरुडानं गिळलेला आढळून आलेला आहे. जखमी जरी असला तरी हा मेलेला साप खात नाही. सर्पमार गरुड हा शिकार करून खातो. हा सर्वोच्च भक्षक आहे आणि तो 25-30 चौरस किलोमीटर परिसरामध्ये फिरून साप खात असतो. रेवाला सर्प गरुड सापावर लक्ष ठेवून असतो. त्याचं ते भक्ष्य आहे, त्या भक्ष्यावर तो लक्ष ठेवून असतो. त्याच्या शोधात काही घाट्यामध्ये जाताना आपल्याला आढळते किंवा इथे एक साप भिंतीकडे कडेनं निघालेला आहे असं तुम्हाला लक्षात येतंय की हा साप जो आहे तो साप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळताना दिसतो. इथं पक्ष्यांच्या घरट्यामध्ये साप गेला. पक्षी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात.
कुकरी नावाचा साप आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की लांबी 5 फुटापर्यंत वाढू शकतो. जमिनीवर आणि झाडावर वाढणारा बिनविषारी असा हा साप आहे. बिनविषारी साप म्हटल्यानंतर असं लक्षात येईल की त्याचे पट्टे जे आहेत त्याच्यामुळं तो तुम्हाला हलताना विचित्र असा हालचाल करताना दिसत असतो. नक्षीदार रचना त्याच्यावर आहे असं आपल्या लक्षात येऊ शकेल. दुसरा एक हरणटोळ जातीचा साप आपल्याकडे आहे, वाईन स्नेक त्याला म्हटलं जातं. पिलांना जन्माला घालतो आणि 7 फुटापर्यंत वाढतो. पक्षी, अंडी, पाली, बेडूक हे खाद्य आणि तो झाडावर चढू शकतो. बऱ्याचदा याचा रंग पण बदललेला आपल्याला दिसू शकतो. हा वेलीसारखा वाढतो म्हणून त्याला वाईन स्नेक असं म्हटलं जातं, हरणटोळ असं म्हटलं जातं. सापाची कात ह्याच्याबद्दल थोडं मी सांगू इच्छितो. म्हणजे मृतपेशी आपल्या शरीरावर जशा असतात त्या निघून जात असतात, तशा सापाची कात हा त्याच्यातल्या टाकाऊ पदार्थ आणि मृतपेशींचा एक थर आहे. जसा शर्ट काढावा लागतो तसा हा कात त्याच्या अंगावर वाढलेली असते त्यावेळी काढावी लागत असते. डोळ्यावर सुद्धा ती कात अशी येत असते आणि त्याच्यामुळे तो साप त्या काळामध्ये चिडचिडा दिसतो. दगडाच्या फटीमध्ये जातो आणि सॉक्स जसा आपण उलटा काढतो तसं कात उलटी काढताना दिसत असते आणि पिलाच्या वाढीमुळे पिलं जास्त वेळा काट टाकतात. एकाच ठिकाणी काट टाकण्याचं पण आपल्याला दिसू शकतं. दगडाच्या सापटीमध्ये किंवा झाडाच्या खोडामध्ये तुम्हाला अशा मोठ्याच्या मोठ्या कातडी इंटॅक्ट बघायला मिळू शकतात. ज्यावेळी आपण म्हणतो की सापांचं मिलन आहे, स्वजातीमध्येच मिलन होतं असं धामणीच्या पोटी नागजन्म घेतो ही अंधश्रद्धा आहे. त्याचबरोबर एका उंदराच्या जोडीपासून वर्षभरामध्ये 888 उंदीर तयार होतात. साप धनाचं रक्षण करत असतील तर शेताचं रक्षण कोण करणार? म्हणून धनाचं रक्षण हे करत नाहीत, हे लक्षात घ्या. उंदराच्या जोडीपासून 888 उंदीर तयार होतात. त्यामुळे होणारं नुकसान जे आहे ते टाळण्यासाठी साप शेतकऱ्याचा मित्र आहे, उंदराचा कर्दनकाळ आहे हे लक्षात घेऊया. सापांना मारू नका असं अनेक ठिकाणी लिहिलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. कारण अशी पोस्टर्स किंवा चित्र याद्वारे माहिती आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे, त्याचं प्रबोधन केलं पाहिजे. 2 तोंडाचा साप असू शकतो, पण काही काळच तो जगतो, मृत्युमुखी पडतात. कारण त्यांचं जे काही जीवनमान आहे ते अल्प कालावधीसाठी असतं. असे दुर्मिळ साप, जसं हाताला 6वं बोट असतं तसं 2 डोक्याचा साप आपल्याला बघायला मिळू शकतो. इथं अशी काही पोस्ट सगळीकडे फिरत असतात, की मी एवढ्या डोक्याचा साप, केवढ्या फळाचा साप बघितला. दुतोंड्या साप असायला आम्ही काय माणूस आहे का, असा हा साप म्हणतो या चित्रामधला. ओरिजिनल साप असा होता किंग कोब्रा. एडिट करून त्याला 3 फण्या, त्याच्यापेक्षा जास्त फण्या, त्याच्यापेक्षा जास्त फण्या, त्याच्यापेक्षा जास्त फण्या अशा केल्या. फोटोशॉपमध्ये जाऊन असे काही उद्योग करणारी माणसं असतात. त्याच्यापासून आपण सावध राहा. या अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धाच्या पासून दूर ठेवा. अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका आणि त्या पोस्ट फॉरवर्ड पण करू नका. कायदा सापांच्या बाजूने आहे. विनाकारण साप पकडणे, हाताळणे, खेळवणे, त्याची विष काढणे, बाळगणे, तस्करी करणे, डांबून ठेवणे किंवा जाहिरातीसाठी त्याचा वापर करणे असं कायद्याद्वारे बंदी आहे. नागपंचमी शिराळ्याला होत असे तिथेही हा कायदा आता लागू आहे. सापाबद्दलच्या काही अंधश्रद्धा आहेत आणि त्या दूर करणं एक पर्यावरणप्रेमी म्हणून आपलं काम आहे. वन विभाग असेल किंवा सामाजिक वनीकरण असेल, अनेक शिक्षक त्याच्यामध्ये किंवा पर्यावरणप्रेमी नागरिक, सर्पमित्र त्याच्यामध्ये काम करताहेत. सापाला मारण्यापेक्षा त्याला अन्न साखळीमध्ये जिवंत ठेवणं एक महत्वाची गोष्ट आहे. जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. त्याची हत्या रोखा. सापाची तस्करी होऊन देऊ नका. विषासाठी, कातडीसाठी कोणी संग्रह करत असेल तर वन विभागाला, पोलिसांना, पर्यावरणप्रेमींना, पत्रकारांना कळवा. आणि सगळ्यात महत्वाचं, साप ओळखायला शिका. साप विषारी आणि बिनविषारी ओळखायला जर शिकलो तर साप निसर्गाचा घटक आहे, त्याला जगू द्या. साप शेतकऱ्याचा मित्र आहे. औषधं तयार करण्यासाठी साप उपयोग होतो. अँटी स्नेक व्हेनम तयार करायला. रक्तस्राव थांबवण्यासाठी त्या काही औषधामध्ये घुणचे विष वापरत, हृदयविकारामध्ये त्याचं विष वापरलं जात असतं आणि त्या ह्याच्यामध्ये कर्करोगासाठी सुद्धा सापाच्या विषाचा वापर, यावर संशोधन चाललेलं आहे. साप शेतकऱ्याचा मित्र आहे, त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. परिसरात सापांना वाचवतात, त्यांचा आभार माना. त्यांची नंबर तुमच्याकडे असले पाहिजेत. विहिरीमध्ये पडलेला साप आहे, विटामध्ये साप दिसतोय, गाडीच्या डिकीमध्ये साप गेलेला आहे, विटांच्या मध्ये आलेला आहे. ती ज्या मदत मागत असतात ती मदत त्यांना करा. तुम्ही भिण्यापेक्षा त्यांना सहकार्य करायला जर तुम्ही गेला तर अनेक साप वाचू शकतील असं नाही. मुली सुद्धा त्याच्यामध्ये साप वाचवताना दिसत आहेत. युवक आहेत, लहान मुलं आहेत, मोठी ज्येष्ठ नागरिक सुद्धा सापाच्या संदर्भात सर्पमित्र आहेत असं आपल्याला लक्षात येऊ शकतं.
सापांच्या बद्दल माणसाचा इथं बघा एक साप दाखवलेला आहे, त्यांना एक बॉटल अख्खीच्या की गिळलेली आहे. दुसरा इथं साप आणि मुंगस यांचं जे वैर आहे मानलं जातं, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये साप आणि मुंगूस एकमेकाला विरोधक आहेत असं मानलं जातं. तर इथं सापाचं आणि मुंगसाचं अनेकदा हाडवैर दिसून येतं. साप मुंगसाला सापडत नाही, मुंगूस सापाला सापडत नाही. तो काही मुळं उगाळून हे करतो असं मानलं जातं. इथं मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे प्लास्टिकची बॉटल अख्खी या सापाने गिळली होती, खाद्य आहे म्हणून. पण त्याच्यामुळं तो मृत्युमुखी पडला असता, पण या सर्पमित्राने त्याला वाचवलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. इथं हा मुंगूस आणि साप यांचं झुंज चाललेलं आपल्याला दिसतं. जाता एवढं सांगू इच्छितो मी की साप मारू नका. साप हा शेतातला उंदरांना खातो आणि शेताचं रक्षण करतो. उंदराच्या मूत्राने विष्ठेमुळं व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिस नावाचा रोग होऊ शकतो. प्लेगची साथ उंदरांच्या मुळे पसरते आणि सापामुळे त्यावर नियंत्रण येतं. सापाच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तू तुम्ही खरेदी करू नका. सापाचं विष प्रतिविष साठी तयार करण्यासाठी उपयोगी पडत असतं. त्याच्यामुळे साप जिवंत ठेवणं महत्वाची गोष्ट आहे. सापाला दूध पाजू नका. असं कोण आढळलं तर त्याला दूध देऊ नका. दूध पाजलं तर तो मरू शकणार आहे. संपत्ती वाढावी म्हणून अंधश्रद्धा आणि जादूटोणासाठी काही सापांची तस्करी केली जाते. साप पकडले जाणार नाहीत, मारले जाणार नाहीत याची काळजी घ्या. प्रत्येक साप विषारी नसतो हेही आपण लक्षात ठेवूया आणि सापांना वाचवूया. सापांना वाचवण्याच्या कामामध्ये आपण मदत कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि इथं थांबतो. साप आपले मित्र आहेत हे आपण लक्षात ठेवूया.